नमस्कार, मी काळोखे सर आष्टा येथून बोलत आहे. आष्टा येथे आम्ही गेली 26 वर्ष सातत्यानं अंजनीय इंग्लिश कोचिंग क्लासेस या इंग्लिश कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत क्लासेस घेत आहोत. आमचे हे क्लासेस रेग्युलर आणि व्हेकेशनल असे दोन पद्धतीचे आहेत. आता या क्लासेसची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी काय करत आहे तर तुमच्यासाठी बनवत आहे. आष्टा आणि आष्टा परिसरातील जे विद्यार्थी तसेच पालक आहेत त्या सर्वांसाठी हा मी व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे. मी नेहमी गेली 18 वर्ष उन्हाळ्याच्या या सुट्टीमध्ये वासंतिक क्लासेस घेत आलेलो आहोत आणि या क्लासेसचा म्हणजेच या उन्हाळ्यातील सुट्टीच्या क्लासेसचा विद्यार्थ्यांना खूपच फायदा झालेला आहे. जे क्लासेसमधून जे काही माजी विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत आणि ते मोठमोठ्या पदांवरती पोस्टवरती आरूढ झालेले आहेत, ते जेव्हा आपल्या गावी येतात आणि तेव्हा ते मला अधूनमधून भेटत असतात आणि ते सांगतात, सर आम्ही जेव्हा तुमच्याकडून हे बेसिक ग्रामरचे कोर्स शिकलो त्याचबरोबर तुमच्याकडं रेग्युलरसाठी सुद्धा आम्ही क्लासेसला होतो आणि जेव्हा आम्ही आमचं 10वीपर्यंतचं शिक्षण संपवून आम्ही 11वी-12वीसाठी आणि पुढील हायर एज्युकेशनसाठी आम्ही ज्या ठिकाणी गेलो तेथे आम्हाला या बेसिक ग्रामर कोर्सचा खूपच फायदा झालेला आहे. ते म्हणतात ऑलरेडी आमचं जे बेसिक इंग्लिश आहे ते चांगलं झालेलं असल्यामुळं आम्ही त्या इंग्लिशमय वातावरणामध्ये गेल्यानंतर आम्हाला अवघ्या 6 महिने ते वर्षामध्ये इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता येऊ लागले. तर मी या आष्टा आणि आष्टा परिसरातील जे पालक आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत त्यांना सांगू इच्छितो की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला शालेय अभ्यासक्रम नसतो, आपण सुट्टीचा आनंद घेत असतो. तर हा सुट्टीचा आनंद घेत असताना आपण काय करायचं आहे तर आपल्याला इंग्रजी हा विषय अवघड वाटतो किंवा थोडासा तो कठीण वाटतो. तर हा अवघड वाटणारा जो इंग्रजी विषय आहे तो सोपा करण्यासाठी या इंग्रजीचं जे काही बेसिक नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज आपल्याला माहिती करून घ्यावयाचं आहे. आता हा जो कोर्स आहे तो आम्ही 50 दिवसांचा हा कोर्स ठेवलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक बॅचेससाठी रोज 3 तास हा ड्युरेशन आहे. वैयक्तिक मी स्वतः शिकवतो, कोणताही हँड माझ्याकडं नाही आहे. माझे हँड्स म्हणजे माझे जे काही क्लासमधील ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत तेच हँड्स आहेत. तेच मला इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हेल्प करण्यासाठी मदत करत असतात. आता आम्ही म्हणजे हे विद्यार्थी आणि मी स्वतः या सर्व विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतो आणि ती तयारी मी तुम्हाला अगदी फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट म्हणजे अगदी अंतःकरणापासून मी तुम्हाला सांगतो की या विद्यार्थ्यांची ही बेसिक इंग्रजीची जी तयारी आहे ती उत्तम प्रकारे तयार होते, यात शंका नाही. हे माझ्याकडं शिकून गेलेले विद्यार्थिनी त्यांचे पालक आवर्जून सांगतात की सर तुमच्याकडं विद्यार्थी घातल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. आमची मुलगी इंग्रजीमध्ये चांगली गुण मिळवत आहे, तिचं लिखाण सुधारलेलं आहे, त्याचबरोबर तिला चांगलं बोलताही येतं इंग्रजीमधून आणि आता तिला इंग्रजीची भीती वाटत नाही. आता एखादा विषय जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा त्या विषयाची भीती वाटणं हे साहजिकच आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी आपल्याला उत्तम प्रकारे बोलता येतं. पण मराठी लिहित असताना आपल्या भरपूर चुका होतात. आपल्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार या गोष्टी समजत नाही आणि आपण मराठी उत्तम प्रकारे बोलतो पण लिहिताना आपण खूप चुका करत असतो. आता
जेव्हा भाषा, मग ती हिंदी असो, इंग्लिश असो, मराठी असो, जेव्हा भाषा शिकतो तेव्हा ती भाषा शिकत असताना त्या भाषेचं जे काही बेसिक नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज आपल्या मुलाला येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे करून घेण्यासाठीच आम्ही हा जो उन्हाळी कोर्स आहे तो कोर्स आयोजित केलेला आहे. आता या कोर्समध्ये आम्ही काय करतो तर मुलांना बेसिक इंग्रजीचं नॉलेज देतो. आता हे नॉलेज देत असताना आम्ही अगदी अल्फाबेट्सपर्यंत जातो, मुळाक्षरापर्यंत जातो, मुळाक्षरांची ओळख करून देतो. मुळाक्षरांची ओळख करून दिल्यानंतर इंग्लिशमध्ये जे काही व्हॉवेल्स आहे त्या व्हॉवेल्सचा स्टडी त्यांच्याकडून करून घेतो, कॉन्सोनंट्सचा स्टडी त्यांच्याकडून करून घेतो. व्हॉवेल्स आणि कॉन्सोनंट्सचा स्टडी झाल्यानंतर या मुलांना आम्ही त्यांची स्वतःची नावे, आडनावे, संस्थांची नावे, वेगवेगळ्या प्रकारची नावे ही आम्ही त्यांच्याकडून तयार करून घेतो आणि त्यांना उत्तम प्रकारे ही नावे लिहिता येतात. यानंतर आम्ही जो काही आहे तो बेसिकचा जो काही मुख्य भाग आहे म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, त्या पार्ट्स ऑफ स्पीचचा स्टडी आम्ही डिटेल करून घेतो. फॉर एक्झाम्पल नाउन टू इंटरजेक्शन अशा 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगतो. तुम्हाला जर नाउनचा स्टडी करायचा असेल तर तो तुम्हाला डिटेल स्टडी करावयाचा आहे. अगदी नाउन म्हटलं की तुम्हाला कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन असा तुम्हाला तो डिटेल स्टडी करायचा आहे. त्यानंतर नाउन नंबरची ओळख करून घ्यायची आहे, नाउन जेंडरची ओळख करून घ्यायची आहे, नाउन केसची ओळख करून घ्यायची आहे. आपण 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी ज्या स्पीच आहेत तर जसे मी तुम्हाला आता नाउनचा स्टडी सांगितला तसा संपूर्ण 8 ज्या पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्यांचा आपल्याला स्टडी करावयाचा आहे. एकदा का आपला 8 पार्ट्स ऑफ स्पीचचा स्टडी झाला, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला यायला लागली की या 8 पार्ट्स ऑफ स्पीचच्या साहाय्यानं आपल्याला विविध प्रकारची वाक्यरचना बनवायची आहे. आता येथे जो भाग येतो तो टेन्सचा भाग येतो. हा टेन्सचा भाग आपल्याला परफेक्ट करण्यासाठी या ज्या आपण 8 पार्ट्स ऑफ स्पीचचा स्टडी केलेला आहे तो बेनिफिशियल होतो, पूरक होतो आणि आपल्याला उत्तम प्रकारे वाक्यरचना बनवता येते. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इंग्रजीमध्ये आपल्याला एक प्रॅग्मॅटिक यूजमध्ये म्हणजे आपण त्याला व्यवहारोपयोगी ज्ञान म्हणतो, व्यवहारोपयोगी भाषा म्हणतो. व्यवहारामध्ये जी आपण भाषा वापरतो ती भाषा आपल्याला येण्यासाठी म्हणजे आपल्याला इंग्रजीमधून बोलण्यासाठी किमान 1000 ते 2000 क्रियापदं पाठ करावी लागतात. ही क्रियापदं विद्यार्थ्यांच्याकडून आम्ही ती तयार करून घेतो. याच्यामधील 1000 क्रियापदं अगदी उच्चारावरून त्या मुलांना अवगत होतात आणि उर्वरित 1000 आहे ती त्यांना पाठ करावी लागतात. रोज 20 अशी क्रियापदं पाठ केली तर ही सगळी क्रियापदं पाठ होऊन जातात. आता याच्यामध्ये काय आहे की विद्यार्थ्यांना एखादा भाग शिकवून चालत नाही. नुसता शिकवून तो सोडून दिला तर विद्यार्थी ते फॉरगेट करतात म्हणजे विसरतात. मग आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा सातत्यानं सराव करून घ्यावा लागतो. मग आता हा सराव करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आम्ही एक ट्रिक आयोजित केलेली आहे की विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की बाबा रे, हा 50 दिवसांचा कोर्स संपल्यानंतर तू काय करायचं आहेस तर तू एक 200 पेजेस वही घालायची आहे आणि त्याच्यामध्ये रोज एक क्रियापद तुला 12 काळामध्ये चालवायचं आहे. 12 काळामध्ये एक क्रियापद तुला चालवता आलं. फॉर एक्झाम्पल आता इथं स्टडी मी घेतोय असं नव्हे की किमान पालकांना सुद्धा बाबा हा कोर्स काय आहे किंवा आपल्या विद्यार्थ्याला या कोर्सला घातल्यानंतर त्याचा काय फायदा होणार आहे हे सांगण्यासाठी सांगतो की 12 काळामध्ये या विद्यार्थ्याला वाक्यरचना आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक सिंपल उदाहरण आपण घेऊया की गोपाल गोज टू स्कूल. आता हे एक उदाहरण आहे. आपल्याला हे जे गो क्रियापद आहे ते 12 काळामध्ये चालवायचं आहे. एकदा का मुलाला प्रत्येक क्रियापद 12 काळामध्ये चालवता येऊ लागलं की मुलाला इंग्रजीची वाक्यरचना ही चांगल्या प्रकारे येते, उत्तम प्रकारे येते. काळामध्ये त्याच्या चुका होत नाहीत किंवा व्याकरणाच्या इतर कोणत्याही भागामध्ये चुका होत नाही.
For example, Gopal goes to school, Gopal is going to school, Gopal has gone to school, Gopal has been going to school. Gopal went to school, Gopal was going to school, Gopal had gone to school, Gopal had been going to school. Gopal will go to school, Gopal will be going to school, Gopal will have going to school, Gopal will have been going to school. अशी 12 काळामध्ये या विद्यार्थ्याला वाक्यरचना येऊ लागली. आता इथं मला एक आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की आमची जी शिकवण्याची पद्धत आहे ती ट्रान्सलेशन मेथड आहे. म्हणजे मराठीचा आधार घेऊन इंग्रजी मुलांना आम्ही शिकवतो, कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेचा आधार घेऊन इंग्रजी शिकवत असताना मुलांना ती चांगल्या प्रकारे नव्हे उत्तम प्रकारे अवगत होतं. हे गेले 26 वर्षाचा माझा इंग्रजी शिकवण्याचा अनुभव आहे. यावरून मी तुम्हाला स्वतः इतर कोणाचंही मत न घेता स्वतः मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे. आता ही जी मी तुम्हाला मगाशी वाक्यरचना सांगितली होती फक्त इंग्रजी, म्हणजे काही पालकांना असं वाटते की अरे इंग्रजी हा बोलतोय पण त्याला ते समजतं का नाही. बाबा गोपाल गोज टू स्कूल म्हणजे नक्की काय, तर गोपाल शाळेला जातो हे त्या मुलाला आलं पाहिजे आणि येतं हे आम्ही तुम्हाला इथं सांगतो. आणि अशा पद्धतीने एकदा का 12 काळामध्ये वाक्यरचना मुलांना येऊ लागली की मग आम्ही पुढच्या ज्या रचना आहेत त्या मुलांना सांगतो. तुला याचं असर्टिव्ह करायचं आहे, तुला या वाक्याचं निगेटिव्ह वाक्य करायचं आहे, व्हर्बल वाक्य करायचं आहे किंवा इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह करायचं. असं तुम्हाला या एकूण 12 काळाच्या 12 चौक 48 रचना एकदा का येऊ लागल्या की तुम्हाला इंग्रजी उत्तम प्रकारे बोलता येतं. याच्यामध्ये जो काही ऑक्झिलरीचा भाग आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. ऑक्झिलरीच्या साहाय्याने सुद्धा आपण वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन करू शकतो. एकूण 24 ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. या 24 ऑक्झिलरी व्हर्ब्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे, मार्जिनल ऑक्झिलरी आहे. त्या सर्व ऑक्झिलरींचा स्टडी करायचा आहे. हा स्टडी आपल्याला टेन्सला पूरक ठरतो. टेन्समध्ये याचा भरपूर भाग या ऑक्झिलरीचा येत असतो. काही आपल्याला टेन्स शिकत असताना सिंपल टेन्स असेल किंवा कंटिन्युअस असेल किंवा परफेक्ट असेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस असेल त्याच्यामध्ये या ऑक्झिलरीचा भाग येत असतो. शिवाय या स्पेशल म्हणजे काही ऑक्झिलरीचा स्पेशल स्टडी आहे त्याचीही ओळख विद्यार्थ्यांना करून घेतली जाते. अशा प्रकारे एकंदरीत आम्ही हा जो 50 दिवसांचा हा ग्रामर कोर्स आयोजित केलेला आहे त्याचा विद्यार्थ्यांना पुरेपूर फायदा होतो हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे. आता या 50 दिवसामध्ये पालकांनी काय काळजी घ्यायची आहे, तर पालकांनी इतकीच काळजी घ्यायची आहे की मुलाला या 50 दिवसामध्ये एकही दिवस चुकवू द्यावयाचा नाही. कारण आपल्याला माहिती आहे की इंग्रजी हा विषय, इंग्रजीच नव्हे कोणताही विषय तुम्ही घेतला तर तो वन बेस्ड अपॉन म्हणजे एकावर एक आधारित असा असतो. म्हणजे एक घटक शिकवताना तुमचा विद्यार्थी उपस्थित आहे आणि दुसरा घटक शिकवताना तो जर अनुपस्थित असला तर मात्र तुम्हाला इंग्रजी कधीही येणार नाही. सातत्यानं आणि तुम्ही जर रेग्युलरिटी कीप केली, तुम्ही नेहमी पंक्च्युअल राहिलात आणि सातत्यानं तुम्ही हे जी चेन आहे ती चेन कंप्लीट करत गेला तर हा जो इंग्रजी विषय आहे तो इंग्रजी विषय तुमच्या मुलाला अत्यंत सोपा जाणार आहे. तर पालकांनी काय गोष्ट करायची आहे ही मी आवर्जून सांगतो. 50 दिवसांचा कोर्स संपला, क्लासेस संपले, विद्यार्थ्यांना काही वाक्यरचना येतात, पालक नंतर दुर्लक्ष करतात, तर असं करता कामा नये. त्या विद्यार्थ्यांना 200 पेजेस वही घालावयास लावायची आहे आणि त्याच्याकडून रोज एक क्रियापद 12 काळामध्ये काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण सही करायची आहे आणि असं जर तुम्ही करत गेलात तर त्या विद्यार्थ्यांची एक वेळ अशी म्हणजे स्थिती येते की तिथं तो परफेक्ट बनलेला असतो, परिपूर्ण बनलेला असतो, नंतर त्याला ती गोष्ट करायची गरज नसते. म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीला एक फुलस्टॉप असतो. फुलस्टॉप असतो म्हणजे तिथं त्याचा स्टडी संपतो, तो सगळा स्टडी आपल्याला अवगत झालेला असतो. तिथं तुम्ही
ही जी काही 12 काळातील वाक्यरचना लिहिण्याची जी काही पद्धत आहे ती तिथं थांबवायची आहे. परंतु मी सांगू इच्छितो की सर्वसाधारण आपल्याकडे विद्यार्थ्यांचे 3 गट असतात. म्हणजे काही कुशाग्र बुद्धीचे असतात, काही मध्यम असतात, काही लोअर लेवलचे असतात. आता या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला तयार करायचं आहे. सर्वांची बुद्धी सारखी असते असं नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला त्या अनुषंगानं या विद्यार्थ्यांना या वाक्यरचना किंवा हे बेसिकचं नॉलेज आहे ते पूर्ण येईपर्यंत त्यांच्याकडून हा जो आपण सराव करून घेत आहोत तो सराव थांबवायचा नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो आहे. तुम्ही कटाक्षानं जर हे करत राहिलात तर 100% तुमचा विद्यार्थी हा इंग्रजीमध्ये परिपूर्ण होणार आहे, परफेक्ट बनणार आहे. आणि आमच्या क्लासमधून जे काही बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत, मोठमोठ्या पदांवरती गेलेले विद्यार्थी आहेत, त्यांचीही मी काही नावं सांगू इच्छितो की आमच्या क्लासेसमधून प्रियांका हंकारे नावाची एक मुलगी बाहेर पडली. ती IIT झाली. IIT झाल्यानंतर PhD पूर्ण केली. PhD पूर्ण करून आज ती एरोस्पेस सेक्टरमध्ये काम करत आहे, मोठ्या पदावरती आहे. त्याचबरोबर गौरीहर काळोखे नावाचा एक आमचा विद्यार्थी आहे. तो MBBS झाला. MBBS नंतर तो PG पास झाला. अगदी 27 लाख विद्यार्थ्यांच्या मध्ये 3000 रँकमध्ये तो आला आणि आज तो रेडिओलॉजीमध्ये स्टडी करत आहे. त्याचबरोबर वैभव माने म्हणून आमच्याकडे एक विद्यार्थी होता. तो आमच्या क्लासेसचाच विद्यार्थी. तो एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इथं अण्णासाहेब डांगे कॉलेजवरती त्यानं पूर्ण केलं. त्यानंतर तो एअरफोर्समध्ये पायलट म्हणून रुजू झाला. पायलट झाल्यानंतर परत लेफ्टनंट पदावरती जाऊन पोहोचला. आता हे जे सगळे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी असे एक नव्हे असे कितीतरी विद्यार्थी आहेत. भरपूर विद्यार्थी क्लासेसमधून गेलेले आहेत. हे सगळेजण आम्हाला सांगतात की सर तुम्ही जो हा कोर्स सुरू केलेला आहे तो अतिशय उत्तम प्रकारे सुरू केलेला आहे. मुलांचं जे फाउंडेशन आहे, इंग्रजीचं फाउंडेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे तयार होतं आणि हे जे काम आहे तुमचं ते तुम्ही अगदी सातत्यानं पुढं चालू ठेवा. या आणि आष्टा परिसरातील हे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडतील. त्यांना त्यांच्या जे काही फर्दर एज्युकेशन आहे त्या फर्दर एज्युकेशनमध्ये त्यांना त्यांचा चांगला फायदा होईल आणि होतो पण आहे, हे मी तुम्हाला अगदी मनापासून सांगत आहे. आणि त्यामुळं या उन्हाळ्या सुट्टीचा हा जो कालावधी आहे तो कालावधी उन्हाळ्यातील जे काही इतर उपक्रम आहेत त्यांचा आनंद घेत तुमच्या पाल्याला तुम्ही या कोर्समध्ये घाला आणि हसत खेळत इंग्रजीचं जे काही बेसिक नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज तयार करून घ्या. या बेसिक नॉलेजचा त्यांना त्यांच्या हायर एज्युकेशनमध्ये खूपच फायदा होणार आहे, हे मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छित आहे. आता तुम्हाला मी सांगू इच्छित आहे की हा कोर्स 20 एप्रिलला सुरू होतो आणि 8 जूनला या कोर्सची सांगता होते. असा हा 50 दिवसांचा कोर्स आहे. या कोर्ससाठी मुलांना तुम्ही एक 200 पेजेस वही द्यायची आहे. बाकी सगळं मटेरियल आम्ही इथं क्लासमध्ये पुरवतो. आनंदाची आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की या वर्षी या कोर्सचा मी पर्ल इंग्लिश ग्रामर म्हणून एक पुस्तकही काढलेलं आहे. त्याचाही तुमच्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे. इथं जे काही ग्रामर तुम्हाला शिकवलं जाणार आहे तेच त्या पुस्तकामध्ये आहे. विद्यार्थ्याला इथं शिकवल्यानंतर ते पुस्तक तुम्ही जर खरेदी केलं आणि तुम्ही घरी त्याचा जर मागोवा घेतला तर तुम्हाला लिखाणामध्ये काही चुका होत असतात. त्या चुका त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला इम्प्रूव्ह करता येतील. किंवा काही वेळेस आपण काय करतो की काही रचना समजत नाही तेव्हा त्या पुस्तकामधून तुम्हाला त्या रचना समजावून घेता येतील. तर या पुस्तकाचा सुद्धा तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. अगदी 26 वर्षाचा माझा शिकवण्याचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो संपूर्ण एक्सपिरियन्स मी त्या पुस्तकामध्ये वापरलेला आहे. मी जेवढी पुस्तकं वापरलेली आहे त्यांचा सगळा रेफरन्स मी त्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंत
जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे पुस्तक तयार केलेलं आहे आणि माझ्या मते हे पुस्तक सर्वांना फायदेशीर होईल, सर्वांना त्याचा लाभ होईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छित आहे. आता या कोर्सची मी तुम्हाला एकंदरीत हा कोर्स काय आहे त्याची मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहेच. त्याचबरोबर माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देत आहे 7038525733 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. पुन्हा एकदा मी कॉन्टॅक्ट नंबर सांगतो 7038525733 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही ॲडमिशन घ्या. ॲडमिशन सुरू आहे. या कोर्सचा तुम्ही फायदा करून घ्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांची जी इंग्रजी विषयाची भीती आहे ती भीती दूर करा.